नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढील भागात आपण बघणार आहोत पिहूला स्केच पेन हवे असतात, त्यामुळे ती रम्याच्या रूममध्ये जाते। पण रूममध्ये गेल्यानंतर तिला दरवाजा उघडत दिसतो आणि ती रम्या आणि वसुंधराचं बोलणं चुकून ऐकते। तेव्हा वसुंधरा म्हणत असते, त्या दीपकला मी नंदिनीला तिच्याच लग्नातून किडनॅप करायला सांगितले होते आणि दीपकने सुद्धा नंदिनीला किडनॅप केले होते, ते पण माझ्या सांगण्यावरून। असं ऐकून पिहूला तर खूपच मोठा धक्का बसतो। त्यामुळे ती धावत जाते आणि तिला तर काही कळतच नाही की नेमकं काय करायचं, म्हणून ती धावत नंदिनीच्या रूममध्ये जाते आणि तिला वाटते आपण नंदिनी वहिनीला सगळं सांगूया। तेव्हा ती नंदिनीच्या रूममध्ये जाते आणि म्हणते, नंदिनी वहिनी मला ना तुला काहीतरी सांगायचं आहे, मी ऐकलं अशीच करत असते। तेव्हा नंदिनीला काहीच कळत नाही। नंदिनी म्हणते, काय झालं तुला, तू का बरं घाबरली, तुला एवढा घाम का बरं फुटलाय आणि तू एवढी थरथर का बरं कापते। असं म्हटल्यानंतर पिहू तिथून निघून जाते आणि म्हणते, काही नाही आणि असं म्हणून घाबरून तिथून निघून जाते। नंतर तिला ना काही कळतच नाही। तिला वाटते आपण कोणाला तरी सांगायला हवं, पण आपला कोणी विश्वास करेल का, असं ती मनातल्या मनात विचार करत असते। तेव्हा ती जाते आणि पार्थच्या रूममध्ये जाते व तेव्हा पार्थला म्हणते, पार्थ दादा मी काहीतरी ऐकलं, मला ना काहीतरी सांगायचं आहे। तेव्हा पार्थ पण म्हणतो, काय झालं आणि तुला एवढा घाम का बरं फुटलाय, तू एवढी थरथर का बरं कापत आहेस। त्यामुळे पार्थ पण तिचा घाम पुसतो आणि म्हणतो, काय झालं बाळा, सांग मला। तेव्हा ती म्हणते, काही नको, मला ना स्केच पेन हवे होते, मी त्यासाठी आले होती आणि असं म्हणून ती तिथून निघून जाते। आणि इकडे किचनमध्ये मानिनी जेव्हा मंजुताईसोबत फोनवर बोलत असते, तेव्हा ती, मंजुताई तुम्ही ना काहीच काळजी करू नका, पिहूची आम्ही खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेऊ। असं म्हटल्यानंतर तिला अचानक रडण्याचा आवाज येतो। तेव्हा ती बघते तर पिहू रडत असते आणि ती म्हणते, अगं बाळा काय झालं पिहू तुला। असं म्हणता लगेच पिहूला फिट येते आणि ती खाली पडते। तेव्हा मानिनी तर खूपच घाबरते आणि सगळ्यांना बोलवते। जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या अशी ती ओरडायला लागते। तेव्हा तिथे सगळेजण येतात आणि पिहूची काळजी घेऊ लागतात व तिला रूममध्ये घेऊन जातात। तेव्हा वसुंधरा म्हणते, काय झालं पिहू तुला, तू काही ऐकलं का। असं म्हटल्यानंतर पिहू तर खूप घाबरते आणि तिला बघून ती खूप घाबरून नंदिनीच्याच गळ्यात पडते आणि तिला हक करते। वसुंधराला तर आता कळालेलं आहे की पिहूने तिचं बोलणं ऐकलेलं आहे, त्यामुळे वसुंधराची तर खूपच आता घाबरलेली आहे। आणि आता उद्याच्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळेल, वसुंधरा रम्याला म्हणत असते की आई काहीतरी आपल्याला करावं लागेल, पिहूला समजावून सांगून तिला ही गोष्ट कोणालाच नको सांगायला, असं आपल्याला करावं लागेल आणि हे आपल्याला आजच करावं लागेल, नाही तर पिहू घरात सगळ्यांना सांगून देईल।